विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणांची एकरूपता या नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय. तर पहा, जरा आठवूया. यामध्ये शेजारील आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा असा प्रश्न आहे. या पाठीमागच्या इयत्तेमध्ये तुम्ही या प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, बाजू DE समोरील कोन कोणता आहे? बाजू DE समोरील कोन कोणता आहे? बरोबर. तर आता विचार करू, ही बाजू DE आहे. बाजू DEच्या समोरची बाजू DE आहे. त्याच्या समोरचा कोन जर पाहिला तर हा कोन त्याच्या समोरचा आहे. बरोबर. हा कोन कोणता आहे? कोन F आहे. म्हणजे बाजू DE समोरचा कोन कोणता आहे? कोन F आहे. आता पुढचा प्रश्नाचा विचार करू आपण. कोन E हा कोणत्या बाजू समोरील कोन आहे? कोन E म्हणजे हा कोन कोणत्या बाजू समोरचा कोन आहे? तर इकडची समोरची बाजू पाहिजे. कोणती आहे? बाजू TF. उत्तर काय असेल? बाजू DF. नुसतं DF लिहायचं नाही. काय लिहायचं उत्तर? बाजू DF. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहू आपण. बाजू DE आणि बाजू DF यांनी समाविष्ट केलेला कोन कोणता? बाजू DE म्हणजे ही बाजू आणि बाजू DF यांनी समाविष्ट केलेला कोन कोणता आहे? कोन D. किंवा दोन्ही शब्दामध्ये जर लिहायचं असेल, पूर्ण शब्दात जर लिहायचं असेल तर काय लिहायचं? कोन EDF. किंवा नुसतं लिहायचं, एका अक्षरात लिहायचं असेल तर कोन D. हा कोन. आणि हे ओळखायला सोपं आहे. ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या बाजूमध्ये कोणतं अक्षर सामायिक आहे ते पाहिजे. दोन्हीमध्ये D हा शिरोबिंदू सामायिक आहे, म्हणजेच तो समाविष्ट केलेला कोन येईल. ओके. आता पहा, पुढचा आहे कोन E आणि कोन F यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? कोन E आणि कोन F हा कोन आहे. कोन E आहे आणि कोन F आहे. यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? तर यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती आहे? बाजू EF. ही बाजू या दोन्ही कोनांनी समाविष्ट केलेली आहे. आणि शेवटचा प्रश्न, पाचवा प्रश्न विचारलाय, बाजू DEच्या लगतचे कोन कोणते? तर बाजू DEच्या लगतचे कोन कोणते आहेत? ही बाजू DE आहे, त्या लगतचा कोन आहे D आणि कोन आहे E. म्हणजे इथं उत्तर काय आलं? कोन D आणि कोन E. बरोबर. E आणि F यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? बाजू EF. तर याप्रमाणे आपल्याला त्याचे उत्तर देता येतील. ओके. इथून पाठीमागं तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. त्याची आपण आता उजळणी पाहिलेली आहे. तर पहा, ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात, ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात अशा आकृत्यांना एकरूप आकृती असं म्हणतात. तंतोतंत जुळल्या पाहिजेत. ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात. आणि ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप असतात. आपण 3 मुद्दे पाहतोय, पहा, नीट लक्षात घ्या. पहिला मुद्दा आहे, ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात. ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात. आणि ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप असतात. तर पहा, आपल्याला त्रिकोणांची एकरूपतेचा अभ्यास करायचा. त्रिकोणांची एकरूपता, शेजारील आकृत्या पहा सांगितले. शेजारील आकृत्या पारदर्शक ट्रेसिंग पेपरवर त्रिकोण ABC काढून घ्या आणि तो कागद त्रिकोण PQR वर ठेवून पहा. बिंदू A हा बिंदू P वर, बिंदू B हा Q वर आणि बिंदू C हा R वर ठेवून पहा. दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात, म्हणजेच ते एकरूप आहेत असे दिसेल. ट्रेसिंग पेपरने एक त्रिकोण काढायचा आणि दोन्ही तंतोतंत जुळतात, म्हणजे त्याच प्रकारच्या आकृत्या आपण काढल्या तर ते तंतोतंत जुळतात. कृतीमध्ये
त्रिकोण ABC व त्रिकोण PQR वर ठेवण्याची एक पद्धत दिली आहे. कोणती पद्धत दिली आहे? आपल्याला काय सांगितले बा, त्रिकोण ABC काढून घ्या आणि तो कागद त्रिकोण PQR वर ठेवा. जे कुठे ठेवायला नाही सांगितलं. काय सांगितलं आपल्याला? त्यांनी बिंदू A बिंदू P वर, बिंदू B बिंदू Q वर आणि बिंदू C बिंदू R वर ठेवून पहा. एक पद्धत दिलेली आहे आपल्याला. त्याच प्रकारे जर ठेवले तर ते तंतोतंत जुळतात, अन्यथा नाही. कृतीमध्ये त्रिकोण ABC हा त्रिकोण PQ वर ठेवण्याची एक पद्धत दिली आहे. परंतु बिंदू A हा Q वर, B हा R वर आणि C हा P वर ठेवला तर त्रिकोण तंतोतंत जुळणार नाहीत. म्हणजे कोणताही शिरोबिंदू जर कुठे ठेवला तर ते तंतोतंत जुळणार नाहीत. म्हणजेच विशिष्ट पद्धतीनेच ते एकमेकांशी जुळवले पाहिजेत. ही जुळवण्याची पद्धत एकास एक संगतीने दाखवली जाते. आता हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, ही जुळवण्याची पद्धत एकास एक संगतीने दाखवली जाते. एकास एक संगती हा शब्द महत्त्वाचा आहे. बिंदू ए बिंदू PC एकास एक संगत आहेत. ते कसं लिहितात तर ते असं लिहितात. दोन्ही बाजूला बाणाचं टोक दाखवायचं आणि शिरोबिंदू लिहायचे. हे झालं बिंदूंची संगती. A PC एकास एक संगत. याचा अर्थ काय व्हायचा? A P ला एकास एक संगत आहे, B आणि Q एकास एक संगत आहे, C आणि R एकास एक संगत आहे. अशा संगतीत ते त्रिकोण एकरूप आहेत. या पद्धतीने त्रिकोण एकरूप झाले की कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q, कोण C एकरूप कोण R, तसेच रेख AB एकरूप रेख PQ, रेख BC एकरूप रेख QR आणि रेख CA एकरूप रेख RP या 6 एकरूपता मिळतात. म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे ABC एकास एक संगत, त्रिकोण PQR या संगतीत एकरूप आहे असे म्हणतात. व त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR असे लिहितात. अशा लिहिण्यामागे कोण A एकास एक संगत कोण Q, कोण B एकास एक संगत कोण R, कोण C एकास एक संगत R ही शिरोबिंदूची एकास एक संगती व त्यामुळे मिळणाऱ्या वरील 6 एकरूपता यांचा अंतर्भाव होतो. म्हणून ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. हे लिहिताना शिरोबिंदूंचा क्रम एकरूपतेची एकास एक संगती पाळतो याकडे लक्ष द्यावे. मग एकास एक संगती आपल्याला किती प्रकार लिहिता येते, कोणत्या दोन त्रिकोणामध्ये, त्याचा विचार करू आपण जरा. पहा, कोणत्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला एकास एक संगती लिहायची असेल, समजा आपण इथं त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR एकास एक संगत विचारात घेऊ. ओके, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR जर एकाच एक संगत विचारात घेतले, दोनच त्रिकोण विचारात घेऊ, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. त्रिकोण ABC हा एकास एक संगत त्रिकोण PQR, ABC PQR असंही लिहिता येईल. किंवा त्रिकोण ABC एकास एक संगत, पहिल्यांदा P शिरोबिंदू घेऊ आपण, त्रिकोण PRQ, म्हणजे A वरती P बिंदू ठेवला, B वरती R ठेवला आणि C वरती Q बिंदू ठेवला, असं लिहिता येईल. त्यानंतर त्रिकोण, आता पहिल्यांदा आपण A च्या संगत शिरोबिंदू वेगळा घेऊ, त्रिकोण ABC एकास एक संगत त्रिकोण QPR, Q बिंदू ठेवला. Q बिंदू दोन प्रकार ठेवू शकतो आपण परत. पहा, त्रिकोण ABC एकास एक संगत त्रिकोण QRP पण ठेवू शकतो, म्हणजे B बिंदू RC आणि C बिंदू PC. त्यानंतर त्रिकोण ABC एकास एक संगत त्रिकोण, आता R पहिल्यांदा घेऊ आपण, त्रिकोण RPQ आणि त्रिकोण ABC एकास एक संगत त्रिकोण
आर क्यू पी याप्रमाणे 3 शिरोबिंदू आहेत. अशा 2 त्रिकोणामधल्या एकास एक संगती आपण 6 प्रकारे लिहू शकतो. एकास एक संगती त्याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. आता यातला फक्त पहिल्या एकास एक संगतीचा आपण विचार करू, बाकीच्या खोडून टाकू. बाकीच्या ज्या 6 आहेत त्या खोडून टाकू. 6 पैकी 5 खोडून टाकू. फक्त पहिल्या एकास एक संगतीचा विचार करू आपण. तर पहा याचा अर्थ काय होतो तो लक्षात घ्या. त्रिकोण एबीसी एकास एक संगत त्रिकोण पी क्यू आर. ओके, तर याचा अर्थ असा होतो, हा ए हा बिंदू पी या बिंदूशी, बी हा क्यू या बिंदूशी आणि सी हा आर या बिंदूशी जोडला आहे आपण. त्याचा अर्थ याप्रमाणे होतो. बाजूंचा जर विचार केला तर बाजू ए बी, बाजू पी क्यू, बाजू बी सी, बाजू क्यू आर आणि बाजू ए सी एकास एक संगत बाजू पी आर असते. आणि ह्या जर बाजू एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. या संगत बाजू एकरूप असल्या पाहिजेत. तसंच फक्त कोणाचा जर विचार केला तर कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर असं जर एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. म्हणजेच कोणत्याही 2 त्रिकोणामध्ये आपण एकास एक संगती 6 प्रकारे लिहू शकतो. लक्षात, त्यातल्या विशिष्ट एकास एक संगतीनेच ते 2 त्रिकोण एकरूप असतात. कोणत्याही एकास एक संगतीने ते 2 त्रिकोण एकरूप नसतात. म्हणून आपल्याला काय सांगितले, ते 2 त्रिकोण एकरूप आहेत हे लिहिताना शिरोबिंदूचा क्रम एकरूपतेची एकास एक संगती पाळतो का नाही त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला लागतं आपल्याला. तर पहा, चला चर्चा करूया मध्ये. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर या एकरूप त्रिकोणांचे एकरूप घटक सारख्या खुणांनी दाखवले. एकरूप घटक हे नेहमी आकृतीमध्ये सारख्या खुणांनी दाखवायची पद्धत असते. तर इथं आपल्याला हे सारख्या खुणांनी दाखवलेले आहेत. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आरचा विचार जर केला तर कोण सी आणि कोण आर हे सारख्या चिन्हांनी दाखवले, म्हणजे ते 2 कोण एकरूप आहेत. त्यानंतर कोण बी आणि कोण पी सारख्या खुणांनी दाखवले, म्हणजे ते 2 कोण एकरूप आहेत. आणि ते खूण आपल्याला माहिती आहे की ते काटकोनाचं चिन्ह आहे, म्हणजे कोण बी आणि कोण पी दोन्ही काटकोन आहेत. त्यानंतर कोण ए आणि कोण क्यू सारख्या चिन्हाने दाखवले आहेत, म्हणून कोण ए आणि कोण क्यू एकरूप आहेत. त्यानंतर बाजू बी सी आणि बाजू पी आर सारख्या कोणाने दाखवलेले आहेत. बाजू ए बी आणि बाजू पी क्यू सारख्या कोणाने दाखवलेले आहेत. आणि कर्ण ए सी आणि कर्ण क्यू आर सारख्या कोणाने दाखवलेले आहेत. तर पहा, आता आपल्या इथं लेखन दिले, अनिलचे लेखन, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण क्यू पी आर. रेहानचे लेखन, त्रिकोण बी ए सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. आणि सुजितचे लेखन, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. यापैकी कोणते लेखन बरोबर आहे आणि कोणते चूक आहे चर्चा करायला सांगितलं आपल्याला. ओके, तर पहा काय करायचं. पहिल्यांदा कोण कोणता कोणाशी एकरूप येते पाहिजे. कोण ए आणि कोण क्यू सारख्या चिन्हाने दाखवले, म्हणजे ए क्यू बरोबर एकाच संगत असला पाहिजे. म्हणजे एबीसी जर आपण घेतला सुरुवातीला क्यू असला पाहिजे. ओके, पहिल्या आकृतीत आहे क्यू. दुसरा ए बी सी, बी ला कोणता कोण संगत आहे, पी आहे, काटकोन आहे. बी ला पी आहे आणि त्यानंतर सी ला आर आहे. म्हणजे अनिलची जी पद्धत आहे ती तंतोतंत बरोबर आहे. ओके, बरं, रेहानने कसं लिहिलंय, बी ए सी पी क्यू आर. आता रेहानची सुद्धा पद्धत बरोबर आहे. पहा, बी ला एकाच संगत पी लिहिलंय, दोन्ही काटकोन आहेत. ए ला एकाच संगत क्यू लिहिलंय, दोन्ही कोण एकरूप आहेत. आणि सी ला एकाच संगत आर लिहिलंय, दोन्ही कोण बरोबर आहेत. म्हणजे अनिलने लिहिलेली सुद्धा पद्धत बरोबर आहे आणि रेहानने लिहिलेली सुद्धा पद्धत बरोबरच आहे. काही प्रॉब्लेम नाही. एकाच संगत त्रिकोण ए पासूनच सुरुवात केली पाहिजे असं काही नाही, कोणत्याही बाजूने सुरुवात केली तरी चालते. आणि सुरजितचे लेखन काय, त्रिकोण ए बी सी एकाच संगत त्रिकोण पी क्यू आर. ए चा आणि पी चा काही संबंध नाही. ए हा कोण लघुकोण आहे आणि पी हा काटकोन आहे, त्यामुळं तिथे एकाच एक संगती सुरजितची चुकलेली आहे. ओके, तर पहा आता सोडवलेली उदाहरणे.
शेजारच्या आकृतीमधील त्रिकोणांचे सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. ओके. शिरोबिंदूच्या ज्या एकाच एक संगतीने हे त्रिकोण एकरूप होतात त्या संगतीत त्रिकोणांची एकरूपता दोन प्रकारे लिहा असं सांगितलं आपल्याला. तर पहा, आपल्याला दोन प्रकारे लिहायचे, आपण तीन प्रकारे लिहू. ओके. तर पहा, त्रिकोण एस आणि एक्स दोन्ही एकाच एक संगत आहेत, बरोबर. त्यानंतर टी आणि झेड एकाच एक संगत आहेत, सारखे चिन्ह दाखवत, आणि यू आणि वाय सारखे चिन्ह दाखवले. ज्या वेळेला कोण दाखवले असेल त्यावेळेला बाजूंचा जास्त विचार करायचा नाही. म्हणजे आपल्याला कोणती एकाच एक संगत येईल, त्रिकोण यस 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 बरोबर कोणता आहे, एक्स. लिहिताना असं लिहायचं, त्रिकोण लगेच एक्स एस, नंतर टी घेतला आपण, टी सी एकाच एक संगत कोणता आलाय, झेड झेड. आणि नंतर यू घ्यायचा, एकाच एक संगत कोणता आला, वाय, बरोबर. आणखी दुसरी लिहायला सांगितली, फक्त काय करायचं, हा शेवटी टाका, फक्त यस उचला शेवटी टाका, टी यू यस. आपण काय केलं, यस उचलला इथला, इथं शेवटी टाकलाय. एकाच एक संगत त्रिकोण एक्स हा सुद्धा शेवटी टाकायचा, मग झेड वाय एक्स. आणखी तिसरं प्रकार लिहिते आपल्याला, त्रिकोण टी उचला पुढे टाका, त्रिकोण टी यू एस टी एकाच एक संगत त्रिकोण, हा झेड उचलायचा शेवटी टाकायचा, वाय एक्स झेड. याप्रमाणे आपल्याला ते लिहिता येते. त्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारला ते पाहू आपण. दुसरा प्रश्न आपल्याला विचारलाय, त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण एस टी यू हे लेखन बरोबर आहे का चूक ते सहकारण लिहा. एक्स कोणतं, एक्स वाय झेड आणि एस एस बरोबर आहे, टी यू एक्स वाय झेड आणि एस टी यू एकरूप आहेत, हे लेखन बरोबर आहे का चूक आहे ते सहकारण लिहा. तर आता पहा, एक्स एस ची बरोबर आहे, एक्स एस बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर वाय टी सी, वाय आणि टी, वाय आणि टी, तर ही जोडी जमू शकत नाही, कारण इथं चिन्ह दाखवलं ते वेगळं आहे, ते यू शी जोडलं गेलं पाहिजे, टी हा झेड शी जोडला गेला पाहिजे. म्हणजे हे लेखन चूक आहे, सहकारण लिहा. कारण काय लिहायचं, एकाच एक संगती चुकीची आहे म्हणून ते जुळू शकत नाही. निरीक्षणावरून दिलेले त्रिकोण एस टी यू एक्स झेड वाय या एकाच एक संगतीत एकरूप आहेत. ओके. एक प्रकार असा, दुसरा प्रकार तुम्ही त्यांनी शोधायला लिहिलाय, हीच एकरूपता आणखी वेगळ्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा. तर आपण तिन्ही प्रकारचे एकरूपता लिहिल्या होत्या, त्यामुळे तो काय प्रश्नच शिल्लक राहिलेला नाहीये. या त्रिकोणांची एकरूपता त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण एस टी यू अशी लिहिली तर पहा, बाजू एस टी आणि बाजू एक्स वाय म्हणजे उलटी जर लिहिली, इकडच्या बाजूने जशी दाखवली अशी जर लिहिली, तर बाजू एस टी एकरूप बाजू एक्स वाय असा अर्थ होईल, आणि ते चूक आहे. जे त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप त्रिकोण एस टी यू हे लेखन चूक आहे. ओके, आलं लक्षात. म्हणजे आपण मग अशी जे प्रकारे चर्चा केली होती तेच उत्तर इथं दिलेलं आहे. कंसात दिले पहा, त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप त्रिकोण एस टी यू या लेखनामुळे आणखी काही चुका होतात. चुका म्हणजे सगळ्यात एक संगत घटक एक सामायिक सारखेच येत नाहीत, या चुका होतात. पुढे दिलेल्या आकृतीत त्रिकोणांच्या जोडीतील सारख्या कोणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या कोणत्या एकाच एक संगतीत त्रिकोण एकरूप होतील ते सांगा. त्रिकोणांची एकरूपता चिन्हाने दर्शवा. ओके. कोणत्या एकाच एक संगतीत, त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण एसीडी यामध्ये बाजू एडी हा सामायिक रेषाखंड आहे. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. कोण ए एकाच एक संगत कोण ए, कोण बी एकाच एक संगत कोण सी आणि कोण डी एकाच एक संगत कोण डी. त्रिकोण एबीडी एकरूप त्रिकोण एसीडी सामायिक बाजूवर
पहा, सामायिक बाजूवरती अशी खून करण्याची पद्धत आहे, म्हणून ही सामायिक बाजूवरती अशी खून केली एकरूपतेची. ओके, तर याची एकाच एक संगत कशी येईल, अशीच त्रिकोण ABD एकाच एक संगत त्रिकोण ACD याप्रमाणे त्याची एकाच एक संगती येते. ओके, तर पहा, जाणून घेऊया. एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूपता दाखवण्याची आवश्यकता नसते. एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांशी एकरूप असतात, तेव्हा उरलेल्या 3 घटकांच्या जोड्याही परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे ते विशिष्ट 3 घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात. काही त्रिकोण रचना करायला शिकवत ते जे 3 घटक दिले असता एकमेव आकृती काढता येते तेच घटक एकरूपतेच्या कसोट्या निश्चित करतात. हे आपण पडताळून पाहू, ते आपण नंतर पडताळून पाहू पुढच्या तासाला. पण एक लक्षात ठेवा, कसोट्या म्हणजे काय, तर पुरेशा अटी आणि आवश्यक अटी. आलं लक्षात? म्हणजे आवश्यक अटी तर 6 घटक एकरूप असले पाहिजेत. कोणत्या? 3 संगत बाजू आणि 3ही संगत कोण एकरूप असले पाहिजेत. पण ते 6 घटक एकरूप येण्यासाठी कोणतेही जर 3 घटक एकरूप असतील तरी ते आपल्याला पुरेसे असतात. अशा पुरेशा अटींना कसोट्या असे म्हणतात. ते आपण या पुढच्या तासाला पाहूयात. तो पण थांबूयात आपण. टिल देन बाय.